होळीच्या नैवेद्याची रंगत वाढवणारी पुरणपोळी। अगदी 2 चमचे तेलात ही पुरणपोळी बनवलेली आहे आणि अगदी काठोकाठ पूर्ण कडेपर्यंत पुरण भरभरून घातलेलं आहे आणि भरभरून पुरण घातल्याशिवाय पुरणपोळीची रंगत ही होणारच नाही आणि पुरणपोळी सुंदर होणारच नाही। त्यामुळे अगदी काठोकाठ पुरण भरलेली आणि गव्हाच्या कणकेपासून गव्हाच्या पिठापासून ही पुरणपोळी बनवलेली आहे। 2 चमचे तेलाचा फक्त वापर केलेला आहे। इथे मी दोन्ही प्रकारच्या पुरणपोळ्या दाखवलेल्या आहेत। तेलपोळी सुद्धा दाखवलेली आहे आणि पिठावरच्या पीठ लावून आपण जी पुरणपोळी बनवतो ती सुद्धा दाखवलेली आहे। तर रेसिपी स्किप न करता नक्की बघा। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। नमस्कार, मी समृद्धी। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। इथे चणा डाळ तुमच्या घरात कोणत्याही कटोरीने किंवा वाटीने तुम्ही हे मेजरमेंट आपल्याला पुढे करायचं आहे। याच मेजरमेंटने आपल्याला त्या वाटीनेच आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे। एका वाटीने मी ही डाळ घेतली होती। अंदाजे माझ्या मते ही पाव किलो डाळ असणार आणि याच्यामध्ये आरामात 9 ते 10 पोळ्या बसतात। त्या वाटीने मी 1 वाटी ही डाळ आधी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची, कारण याला पावडर लावलेली असते। स्वच्छ धुवून मी ही डाळ 1 तास आधी भिजायला ठेवली होती। आता इथे डाळ एकदम व्यवस्थित भिजली आहे आणि आता आपल्याला याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। कुकरमध्ये मी ही डाळ घातली आणि वरती त्या 2 कटोऱ्या पाणी घातलं आहे। ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मला 2 वाट्या इथे पाणी घातलं आहे, कारण आम्हाला कटाची आमटी हवी आहे, त्यासाठी मी 2 वाट्या पाणी घातले। त्यात थोडंसं तेल घातलं आणि मी ते झाकणाला तेल लावलं आहे, कारण असं जर केलं तर कुकरची शिट्टीतून बाहेर पाणी येणार नाही आणि पाणी उतू जाणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला झाकणाच्या मध्ये शिट्टीच्या होलामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे। आता मी हे कुकर ठेवलं गॅसवरती आणि मंद किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊयात। हे कणिक याच वाटीने मी डाळ घातली होती आणि याच वाटीने मी आता हे कणिक घेणार आहे। गव्हाचं पीठ आहे हे एकदम वस्त्रगाळ करून घेतलं होतं। त्याने काय होतं, वस्त्रगाळ करून घेतल्यानंतर एकदम बारीक असं पीठ पडतं, म्हणून आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्यात याच वाटीच्या प्रमाणामध्ये पाणी घेऊन त्यात थोडीशी हळद घालायची आणि त्या पाण्याने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं, पोळीच्या पिठाला सगळीकडे एकदम नैसर्गिक असा कलर येतो। जास्त गडद पण नाही आणि जास्त फिका पण नाही, असा कलर येतो। म्हणून आपण पाण्यातच थोडी हळद टाकायची आणि त्याच पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आपण चपातीच्या पिठाला कसं, चपाती करताना जसं आपण पीठ मळतो तसंच मळायचं, पण थोडं घट्ट मळायचं। आपण जर नॉर्मल किंवा एकदम सैलसर पीठ मळलं तर काय होतं, एकदम सैलसर असं पीठ मळलं तर कणिक एकदम सैल होते आणि पोळ्या फुटू शकतात किंवा पोळीतून पुरण बाहेर येऊ शकतं। त्याच्यासाठी आपल्याला एकदम घट्ट असं कणिक मळायचं आहे आणि घट्ट कणिक मळल्याने एकदम लवचिकता अशी त्याला निर्माण होते आणि एकदम मऊसूद अशी लुसलुशीत टम्म फुगणारी अशी पोळी तयार होते। त्याच्यासाठी आपल्याला एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे, सैल अजिबात मळायचं नाही। आता पूर्ण पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि मस्त असं त्याचा पूर्ण पीठ हे पातेल्याचं काढून घ्यायचं, घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि व्यवस्थित मळून झाल्यानंतर कॉटनचं एक सुती कापड घ्यायचं, ते थोडं ओलं करून घ्यायचं, त्याच्यामध्ये हा गोळा घालायचा आणि त्याची अशी पुरचुंडी तयार करून घ्यायची। आता ही पुरचुंडी आपण पाण्यात घालणार आहोत। अर्धा तास याला पाण्यात आपल्याला मुरत ठेवायचं आहे। आता याच्यावरती पूर्ण ही पुरचुंडी बुडेपर्यंत एवढं पाणी घालायचं आहे। 2 ग्लास मी पाणी घातलं आहे आणि ही पूर्ण पुरचुंडी बुडेपर्यंत याला झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। याने काय होतं, पिठाला एकदम असा लवचिकपणा येतो, पिठाला एकदम अशी तार निर्माण होते आणि पोळी एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार होते। जसं तुम्ही पोळी लाटाल तशी आपल्याला पोळी लाटता येते। याच्यासाठी आपल्याला अर्धा तास याला बरोबर रेस्टला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण कुकरच्या शिट्ट्या बघूया। इथे बघा, मी अगोदरच कुकरच्या शिट्टीची जिथे होल असतो तिथे मी त्याला तेल लावलं होतं, त्याच्यामुळेच हे उतू गेलं नाहीये। व्यवस्थित आपली डाळ शिजली आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी चेक करते आहे। डाळ एकदम मऊसूत अशी लुसलुशीत कण शिजला आहे। तुम्ही बघू शकता किती मऊ डाळ शिजली आहे।
त्याच्यासाठी आपण डाळ 1 तास भिजत घातली होती, म्हणून ही डाळ एकदम मऊ लुसलुशीत अशी शिजून तयार झाली आहे। आता मी येळवणी काढून घेते। मला येळवणीची आमटी पाहिजे होती, कटाची आमटी पाहिजे होती, म्हणून मी 2 कटोरी पाणी घातलं होतं। आता मी पूर्ण येळवणी गाळून घेतली। पूर्ण येळवणी गाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी थोडं सुद्धा ठेवायचं नाही। पाणी ठेवल्याने काय होतं, पुरण एकदम पातळ होतं आणि गुळ वितळायला सुद्धा आणि घट्ट व्हायला सुद्धा पुरण वेळ लागतो। त्याच्यासाठी पूर्ण पाणी वितळून झाल्यानंतरच आपण याला त्याच परत टोपामध्ये काढून घ्यायचं आहे। आता मला डाळ इथेच घोटून घ्यायची आहे। पूर्ण डाळ मी इथे गरम असतानाच घोटून घेणार आहे। मॅशरने एकदम मॅश करून घ्यायचं व्यवस्थित आणि मस्त असं घोटून घ्यायचं। गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। नंतर जर आपण याला घोटायला गेलं तर इथे कुठेतरी डाळीचा कण राहतो आणि मग पुरण व्यवस्थित मऊ होणार नाही। त्याच्यासाठीच गरम असतानाच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे। आता व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। गूळ आपण नंतर घालणार आहोत, आधी गूळ घालायचं नाही। गूळ घालायची घाई एवढ्यात करायची नाही, आधी व्यवस्थित घोटून घ्यायचं आणि नंतर आपण गूळ घालायचा। आता मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मी ते 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्हाला जर अजून गोड हवा असेल तर तुम्ही अजून गूळ घालू शकता। 1 वाटीच्या प्रमाणात हे बरोबर प्रमाण आहे, त्यामुळे 1 वाटी मी गूळ घातला आहे। अजून मी गॅस चालू केलेलं नाहीये, आधी पूर्ण गूळ मिसळून घेतला आणि आता गॅस चालू केला आहे। आणि आता तुम्ही बघू शकता गॅस जसा मी चालू केला तसं हे पुरण अगदी पातळ व्हायला सुरुवात होते। पण इथे घाबरायचं नाही, पुरण पातळ झालं म्हणजे ते पूर्ण पातळ होईल असं आपल्याला वाटतं, पण असं होणार नाही। एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला याला वेळ द्यायचा आहे। मग तुम्ही बघू शकता आपोआपच पुरण भांड्यापासून वेगळं होईल आणि त्याचा घट्ट असा गोळा तयार होईल। आता तुम्ही बघा इथे चमचा असा उभं राहिला की आपण समजून जायचं की पुरण एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे। याच्यासाठी आपल्याला थोडा धीर धरायचा आहे, थोडा संयम ठेवायचा आहे। 5 ते 10 मिनिटं याला वेळ दिला की आपोआपच पुरण एकदम घट्ट होतं आणि जसं आपण गॅस बंद करू, याला थंड व्हायला बाजूला ठेवू, तसं पुरण घट्ट होत जातं। आता मी यात वेलची पावडर घालणार आहे, वेलची पावडर आणि थोडं जायफळची पूड याला किसून घालणार आहे। जायफळ थोडं किसून घातल्याने त्याला मस्त असा सुगंध येतो आणि तुम्हाला जर यामध्ये थोडं तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। मी घातलं नाहीये, पण तुम्ही घालायचं असेल तर तुम्हाला घालू शकता। आता जायफळ आणि वेलची पावडर घातल्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघा किती मऊ लुसलुशीत असं पुरण तयार झालं आहे। तुम्हाला जर पुरण यंत्रणातून हे पुरण वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही वाटून घेऊ शकता, पण याची काहीही गरज नाहीये, कारण आपण डाळ अगोदरच घोटून घेतली होती। त्याच्यामुळे पुरण एकदम मऊ तयार झालं आहे, याची मी खात्री देऊन सांगते। आता हे व्यवस्थित एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय याला हात लावायचा नाही। पूर्ण थंड होऊ द्यायचं, तोपर्यंत आपण कणकेला तेल लावून परत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। याला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता कणकेची पुरचुंडी पाण्यात ठेवून अर्धा तास झाला आहे। सगळी इथे प्रोसेस अर्धा तासाची आहे। डाळ सुद्धा अर्धा तास किंवा 1 तास भिजत ठेवायची, अर्धा तास ठेवलं तरी काही हरकत नाही। कणिक सुद्धा पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायचं, तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात। त्याच्यातून बाहेर झाल्यानंतर कणिक लगेच आपली भिजून तयार होते। आता हे पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता, कारण पूर्ण पाणी इथे निथळून घेतलं आहे आणि हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकता। आता पुरचुंडी सोडून बघते आणि तुम्ही बघा इथे पूर्ण व्यवस्थित भिजला आहे आणि याचा कण एकदम व्यवस्थित फुगला आहे। आता इथे बघा याला कशी लवचिकता तयार झाली आहे आणि पूर्ण अशी तार धरली आहे या पिठाला। मी अजून याला मळलं सुद्धा नाहीये, तरी सुद्धा इतकी सुंदर अशी कणिक ही एकदमच लवचिक झाली आहे। आता मी याच्यावरती 1 चमचा तेल घालणार आहे। याच्या अगोदर कुठेही तेलाचा वापर केलेला नव्हता, फक्त पुरण शिजताना थोडंसं तेल टाकलं होतं। कणकेमध्ये ही पहिली टाइमच 1 चमचा तेल वापरलेला आहे। आता या 1 चमचा तेलातच आपल्याला कणिक पूर्ण अशी व्यवस्थित मळून घ्यायची आहे। जास्त तेलाचा वापर इथे केलेला नाहीये, फक्त 1 चमचा तेलामध्ये ही कणिक एकदम मऊ अशी लुसलुशीत तयार होते। तुम्ही बघा पूर्ण पीठ एकदम इथे चिकटलेलं आहे, पूर्ण पीठ पातेल्याचं सुटलं आहे आणि एकदम मस्त असा गोळा मऊ लुसलुशीत असा कणकेचा गोळा तयार झाला आहे।
फक्त 1 चमचा तेलापासून एवढा सुंदर गोळा तयार झाला आहे। आता तुम्ही याच्या खूप सुंदर अशा पोळ्या तयार करू शकता। आता इथे याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि पुरणाचे त्याच्या दुप्पट अशी गोळे तयार करून घ्यायचे। आता इथे बघा पुढे आता पुरण थंड झालं आहे, पुरण थंड झाले आहेत। आता आपण गोळे करून घेऊयात। आता इथे एक ट्रिक आहे, तुम्हाला तेलपोळी करायची असेल तर पोळपाटाला पुरणपोळी चिकटते, त्याच्यासाठी मी एक इथे पद्धत वापरलेली आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरून बघा। केळीचं पान घेतलं आहे, त्याच्यावरती अगदी 2 थेंब तेल वापरून मी ही तेलपोळी बनवणार आहे आणि आपल्या कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट पटीने आपल्याला पुरण घ्यायचं आहे। कणकेचा गोळा हा पुरणाच्या गोळापेक्षा छोटा असला पाहिजे आणि एकदम जास्त पुरण भरून आपल्याला ही पुरणपोळी बनवायची आहे, तरच पुरणपोळीची खरी रंगत येते। आता कणकेचा छोटा गोळा आणि त्याच्यावरती दुप्पट ते तिप्पट पटीने पुरणाचा गोळा असं आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पुरण आपल्या हाताला चिकटू नये किंवा कणिक आपल्या हाताला चिकटू नये म्हणून फक्त तांदळाच्या पिठामध्ये फक्त डीप करून घ्यायचं आणि पारी करून घ्यायची। आता हा पुरणाचा गोळा आतमध्ये प्रेस करायचा आणि बाजूने कणिक वरती सरकत यायची। आतमध्ये पुरणाचा गोळा प्रेस करायचा, बाजूने कणिक वरती सरकत यायची। आता तुम्ही बघा इथे मी कसं करतेय, बाजूने कणिक आपल्याला वरती आणत यायचं आहे आणि आतमध्ये पुरण प्रेस करत जायचं आहे। आता उरलेलं पीठ आहे हे इथे लॉक करून घ्यायचं आणि पूर्ण असं बंद करून घेऊन हातावरती असं त्याला चापटून घ्यायचं, म्हणजे काय होतं पुरण सगळीकडे पसरतं आणि लाटताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। आता ह्या केळीच्या पानाला अगदी 2 थेंब तेल लावायचं आहे, कारण लाटताना पहिल्या वेळी आपल्याला इथे तेल लावायचं आहे, परत पुन्हा लावायची गरज नाही। आता इथे फक्त 2 थेंब तेल लावलेलं आहे आणि पूर्ण तेल केळीच्या पानाला लावून त्याच्यावरती हा पुरणाचा कणकेचा गोळा ठेवायचा आहे आणि आता याच्यावरती हा कणकेचा गोळा ठेवून थोडं वरतून असं प्रेस करायचं। त्याच्याने काय होतं की पुरण हे आतून सगळं व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं जातं, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा थोडं असं प्रेस करून घ्यायचं। आता याच्यावरती मी प्लास्टिकचा कागद घालणार आहे, प्लास्टिकची शीट घालणार आहे आणि त्याच्यावरती ती शीट ठेवून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर केळीचं पान अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता आणि बटर पेपर नसेल तर तुम्ही ड्रॉइंगची वही असते, चित्रकलेची वही, त्याचा सुद्धा तुम्ही कागद इथे गोल कट करून असं तुम्ही वापरू शकता। आता इथे काय करायचं, जसं आपण लाटत जाऊ तशी ही पोळी लाटत जाते, आपल्याकडे लाटणं खेचत जायचं, हा गोळा आपल्याकडे खेचत जायचा, तेव्हा हे पुरण व्यवस्थित आणि पोळी अशी व्यवस्थित कडेपर्यंत लाटली जाते। इथे बघा तुम्ही मी कसं करतेय, माझ्याकडे मी लाटणं खेचत जाते, त्यामुळे काय होतं पोळी जशी आपल्याला लाटता येईल तशी आपल्याला लाटायला येते। मस्त अशी गोल गरगरीत अशी पोळी तयार झालेली आहे। आता मी ही प्लास्टिकची शीट काढते आणि तवा मी इथे आधीच गरम करायला ठेवला होता, तव्यावरती मी तेल सुद्धा घालणार नाही, तुम्ही बघू शकता मी कशी व्यवस्थित भाजून घेते। इथे आपण फक्त 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत, त्याच्यासाठी तेल वापरलेलं नाहीये। आता हे असं घालून घ्यायचं, व्यवस्थित अलगद हाताने घालून घ्यायचं आणि वरतून केळीचं पान हे काढून टाकायचं। मंद गॅसवरती भाजायची आहे, मंद ते मीडियम फ्लेमवरती, हाय फ्लेम करायचा नाही। थोडे बबल येईपर्यंत थांबायचं आणि उलट न लावायचं नाही, अलगद हळू हाताने ती परतवून टाकायची। आता मी ती परतली आहे, तुम्ही बघू शकता त्याला आपोआपच असे फुगे येत आहेत, मस्त टम्म फुगते, त्यामुळे गडबड करायची नाही। तुम्ही याला बाजूने तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता। माझ्याकडे जे 1 चमचा तेल मी कणिक मळताना वापरलेलं आणि उरलेलं 1 चमचा तेल हे मी इथे वापरणार आहे। तुम्ही तूप सुद्धा लावू शकता, तेल सुद्धा लावू शकता, काही हरकत नाही, पण अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे, फक्त 2 चमचे तेलामध्ये या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत। आता मस्त अशी लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे, बघतानाच अशी वाटत आहे की ही ओठाने सुद्धा अलगद खाऊ शकता, इतकी छान अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। आता मी दुसरी सुद्धा करते, दुसरी मी आता ही पिठावरची करणार आहे। अगदी थोडंसं पीठ लावून मी याची पारी करून घेते आणि त्याच्यामध्ये परत दुपटीने पुरणाचा गोळा, दुप्पट पटीने पुरणाचा गोळा हा त्याच्यामध्ये घातला आहे। आता आतमध्ये प्रेस करत जायचं व बाजूने
लाटी वरती सरकत यायची, आतमध्ये प्रेस करायचं, वरती लाटी सरकत यायची आणि आता इथे लॉक करून घ्यायचं. परत पुन्हा आहे तसं प्रेस करून घ्यायचं, पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि थोडंसं तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं. आणि आता परत पुन्हा प्रेस करायचं आणि हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे. अगदी हलक्या हाताने, कुठेही इथे प्रेस करायचं नाही. जशी तुम्ही लाटत जाल तशी पोळी लाटत जाते, त्यामुळे हलक्या हाताने याला फिरवत जायचं. मध्ये थोडं जाड ठेवायचं, पण बाजूने कडा ज्या आहेत त्या कडा एकदम पातळ ठेवायच्या. बाजूच्या कडा एकदम पातळ लाटायच्या, म्हणजे छान अशी पोळी तयार होते. आता बघा तुम्ही किती मस्त अशी पोळी तयार झाली आहे. आता या पोळीला मी तव्याला तेल लावेन थोडंसं. ही पिठाची पोळी आहे, त्याच्यासाठी थोडंसं तेल लावलं आहे. आता ही पोळी तव्यावरती टाकून घेऊयात. आता पूर्ण याला बबल आल्याशिवाय आपण याला उलटणं लावायचं नाही. आता तुम्ही बघू शकता मी उलटणं लावायच्या अगोदरच परतत आहे. आता ही सुद्धा पोळी बघा. आपण उलटणं लावायचं नाही, कारण उलटणं लावल्याने काय होतं, ह्या पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत अशा असतात. यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाहीये, गव्हाच्या पिठापासून, त्यामुळे आपल्याला याला उलटणं कुठेही लावायचं नाहीये. होईल तेवढं शक्य आपण हातानेच परतवायची, कारण उलटणं लावल्याने ती फाटू शकते आणि हवा बाहेर आल्याने हाताला भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण याला होईल तेवढं हाताने परतवायचा प्रयत्न करायचा. आता बघा तुम्ही किती टम्म अशी पोळी फुगली आहे. हे बघा मी परत पुन्हा हाताने हे करते आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. मैद्याचा वापर केलेला नाही, तेलाचा जास्त वापर केलेला नाही. 2 चमचे तेलात या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. 9 ते 10 पुरणपोळ्या तयार होतात आणि एकदम सुंदर अशा मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. नवीन परत पुन्हा एक रेसिपी घेऊन येईपर्यंत, तोपर्यंत या रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण पुरण बघा कुठपर्यंत भरलं आहे, एकदम पूर्ण कडेपर्यंत पुरण भरलं आहे. धन्यवाद.